तो हे एव्हरीवन, आता आपण निघालोय भाजीच्या लेण्या बघण्यासाठी. पुण्यापासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या लेण्या बघायच्या असतील तर मळवली रेल्वे स्टेशन पासून 30 ते 40 मिनिटे चालत गेल्यास आपण भाजे गावात पोहोचतो. तिथून थोडीशी पायऱ्यांनी चढाई केल्यास आपल्याला तिकीट काढावे लागतील. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या ऐतिहासिक कारल्याच्या लेणीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या 2000 वर्ष जुन्या आणि भारतीय बौद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या भाजे लेण्यांमध्ये आपले स्वागत आहे. भाजे लेणी पुण्यातील मावळ तालुक्यात लोहगड विसापूर किल्ल्याजवळ वसलेली आहे. इथली निर्मिती इसवी सन पूर्व 2ऱ्या ते 1ल्या शतकात झाल्याचे मानले जाते. प्राचीन काळी येथे बौद्ध भिक्षूंसाठी निवासस्थान, प्रार्थनास्थान आणि व्यापारी मार्गावरील थांबा होता. तेव्हा नाणेघाट, कोकण, डेक्कन यांना जोडणारा हा भारत सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग असे. त्यामुळे व्यापारी सेनानी आणि लोकांचे मोठे वास्तव येथे होते असे मानले जाते. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भव्य चैत्यगृह. भारतीय दगडी वास्तुकलेच्या सुरुवातीच्या काळाचे हे अनोखे उदाहरण आहे. चैत्यगृहातील या स्तूपाचा हा खालचा जो भाग आहे तो गोलाकार आहे. त्याच्या वरचा जो भाग आहे तो म्हणजे हा जो अंडाकृती आहे आणि हा जो चौकोनी भाग आहे त्याला हार्मिका असे म्हटले जाते. वरती बघा, पक्ष्यांनी आपल्या निवासाचं स्थान समजून इथे मस्तपैकी घरटी बांधली असावी. वरती आपण नाही बघू शकत. आणि लाकडी कमान जे की छतासाठी वापर करण्यात आलेली आहे. भाजेच्या गुफांचे महत्त्व यासाठी पण जास्त आहे की ह्या दख्खनमधील बौद्ध केंद्रकांपैकी एक असलेल्या ह्या गुफा आहेत आणि ह्याच्यामध्ये कलाकृती म्हणजे आतमध्ये आवाज घुमतो. आपण इमॅजिनसुद्धा नाही करू शकत. आत्ताच्या जर मनुष्याने असा विचार केला की कुठल्याही शस्त्रांचा वापर न करता मी अशी कला करू शकते तर हे पॉसिबल नाही आहे सध्या. भाजे लेणीमध्ये एकूण 20 लेण्यांचा समावेश होतो. त्यामध्ये भिक्षूंसाठी कक्ष, प्रवाशांसाठी खोल्या, शिलालेख, पाण्याचे आराखडे यांचा समावेश होतो. यामुळे त्या काळातील लोकांची बुद्धिमत्ता, व्यवस्था आणि दगडी बांधकामातील कौशल्य दिसून येते. दगडांमध्ये कोरलेले हे अद्भुत कौशल्य बघण्यासाठी तुम्ही एकदा तरी भाजे लेणीला भेट द्यायलाच हवी. येथूनच दिसणारा हा मनमोहक लोहगडाचा नजारा तुम्ही बघू शकता. किती सुंदर दिसतंय ना. इथे येऊन असं समजतंय की फक्त मी गुफा बघण्यासाठी किंवा ट्रिपवरती आले असं नाही आहे. फील येतो, एकदम प्राचीन काळामध्ये असल्यासारखा फील येतो आहे. तुम्ही इथे एकदम एवढ्या गरमीमध्ये सुद्धा आतमध्ये गेल्याच्या नंतर एवढं थंड वाटतं आहे. आणि त्यावेळेसचे स्ट्रक्चर, माइंडसेट किती इम्पॉर्टंट आहेत ना ते समजून घेणं पण आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण आत्ताच्या पिढीमध्ये एवढं काही करणं किंवा असं काही काम करणं अशक्य, खरंच अशक्य. येथील भिंतींवरती घोडदळ, नर्तिका, युद्धदृश्य आणि बौद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे शिल्प त्या काळातील सामाजिक जीवनाची एक झलकच देऊन जाते. आज भाजे लेणी ASI संरक्षणाखाली असून दरवर्षी हजारो पर्यटक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख करून देतात. महाराष्ट्रातील बौद्ध वारशाचे जिवंत स्मारक म्हणून भाजे लेणी आजही तितक्याच अभिमानाने उभ्या आहेत. इतिहास, संस्कृती, शिल्पकला आणि निसर्ग यांचे अद्भुत मिश्रण म्हणजे भाजे लेणी. आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी असेच ऐतिहासिक प्रवास अनुभवायचे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.